नमस्कार मंडळी सर्वांना, श्री स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला जे सांगणार आहे ते फक्त शब्द नाही, तो तुमच्या आयुष्याला जागं करणारा आवाज आहे. कारण मी पाहतोय तुम्ही जगासाठी जगत आहात, पण स्वतःसाठी जगणं विसरला आहात. दुसऱ्यांना आनंद देताना स्वतःचं मन किती तुटतं हे तुम्ही कोणालाच दाखवत नाही. तुमच्या चेहऱ्यावर हास्य आहे, पण मनात खोल दुःख दडलं आहे. तुम्ही म्हणता, स्वामी मी इतकं चांगलं वागतो तरी माझ्यासोबत वाईट का होतं? पण लेकरांनो, लक्षात ठेवा, आकाशात चमकणाऱ्या चंद्राला डाग असतात. म्हणून चांगल्या माणसाच्या आयुष्यात परीक्षा जास्त येतात. मी तुम्हाला आज एक सत्य सांगणार आहे. तुम्ही ज्या लोकांसाठी रडलात ना, त्यापैकी अर्ध्या लोकांना तुमच्या दुःखाची किंमत नव्हती. आपण जगासाठी इतकं काही करतो, पण त्याला त्याची किंमत नसेल तर काय उपयोग? मनामध्ये आपल्या दुःख साठून राहते. पण मी हे सर्व काही वरून पाहत आहोत. माझा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे. तू एवढं सगळ्यांसाठी करतोस, पण तुझं आयुष्यामध्ये सगळं काही चांगलं होणार आहे. तुझे दुःखाचे दिवस लवकरच जाणार आहेत. माणसाने दुसऱ्यासाठी कितीही केलं तरी माणसाला जर त्या गोष्टीची किंमत नसेल तर ह्या जीवनामध्ये दुसऱ्यासाठी करून काय उपयोग असतो, असं आपल्या मनाला वाटत असतं. पण तू जे काही करतोयस ते सगळं चांगलं करतोयस. कारण तुझ्या आयुष्यामध्ये जे दुःख आहे ते दुःख लवकरच नाहीसं होणार आहे. सुखाचे दिवस तुझ्या आयुष्यामध्ये येणार आहेत. तू माझं नामस्मरण करत राहा. माझ्या सेवेमध्ये सतत राहा. तुझ्या आयुष्यात असं काही बदल घडवणार आहे मी की तू त्या गोष्टीची अपेक्षाही केल्या नसेल. कारण मी पाहतोय तू माझ्या सेवेमध्येही आहेस आणि माझी सेवा तू अशीच करत राहा. त्याचं फळ मी तुला नक्कीच देणार आहे. तू लोकांसाठी इतकं करतोस, पण त्या लोकांना जर तुझी किंमत नसेल तर काय उपयोग असतो? कारण तू दुसऱ्यासाठी करूनही त्यांच्या मनामध्ये तुझ्याविषयी जर काहीही नसेल तर काय उपयोग? तुझ्याविषयी चांगल्या जर त्यांच्या मनामध्ये जर भावना नसतील तर या दुसऱ्यासाठी करण्याचा उपयोग काय असतो? तर तेच मी सगळं पाहतोय. म्हणून तुझ्या आयुष्यातलं दुःख आहे ते दूर करायचं ठरवलं आहे. लवकरच तुझ्या आयुष्यातलं दुःख मी नाहीसं करणार आहे. आत्तापर्यंत दुःखाचा केलेला प्रवास होत असतो, मी सगळं पाहत होतो. ते दुःख ते मला सर्व काही नष्ट करायचं आहे. इथून पुढे तुझ्यावरती दुःखाची छायाही मी पडून देणार नाही. तुझ्या स्वप्नात जे काही तू इच्छा व्यक्त केली होतीस की माझं जे काही घर असो, गाडी असो, जे काही अपेक्षा तू व्यक्त केल्या होत्या त्या सर्व अपेक्षा तुझ्या मी आता पूर्ण करणार आहे. फक्त हा व्हिडिओ 5 जणांना तू शेअर कर, सबस्क्राईब कर, माझ्या नामस्मरणात राहा. माझं नामस्मरण सतत तुझ्या मनामध्ये असू दे. तुझी इच्छा मी लवकरच पूर्ण करणार आहे. कारण तुझ्यावरती जो दुःखाचा डोंगर आहे तो मला माहीत आहे. कारण मी ही तुझी परीक्षा घेत होतो. तू या संकटातून कसा मार्ग काढतोस हे मला बघायचं होतं. पण तू त्यातूनही मार्ग काढतोस. दुसऱ्यासाठी चांगलं जे होईल ते करण्याचा प्रयत्न करत असतोस. त्यामुळं तू अगदी यशाच्या शिखरावरती पोचणार आहेस लवकरच. अगदी त्या दिशेने तुझी वाटचाल आहे. लवकरच सगळ्या तुझ्या इच्छा ज्या आहेत त्या पूर्ण होणार आहेत. त्या सगळ्या इच्छा मी तुझ्या पूर्ण करणार आहे. कुठलंही संकट येण्याआधी तिथे मी पुढे असेन. तुझ्यावरती कुठल्याही संकटाची छाया मी इथून पुढे येऊ देणार नाही. कारण स्वामी महाराज स्वतः तुझे रक्षण करत आहेत. संकटाला तुझ्या प्रत्येक ते धावून येत आहेत. तुझ्या मनातली मनोकामना सगळं काही स्वामी महाराज पूर्ण करणार आहेत. स्वामींची सेवा तू कधीही बंद करू नको. स्वामींची सेवा सतत चालू ठेव. स्वामींच्या सेवेमध्ये तग्न हो. स्वामींचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे. स्वामी तुझे स्वतः रक्षण करणार आहे. त्यामुळे तुला घाबरायची गरज नाही. कोणतीही तुझी इच्छा असेल तर स्वामींना तू मागून तरी बघ, ते लवकरच तुझी इच्छा पूर्ण करतील. फक्त स्वामींवरती विश्वास ठेव. विश्वास स्वामींवरचा ठळू देऊ नकोस. आजचा हा व्हिडिओ तुझ्यापर्यंत आलेला आहे म्हणजे तुझ्या आयुष्याचं आता सोनं होणार आहे. तुझं आयुष्यच बदलून जाणार आहे. जास्तीत जास्त स्वामी भक्तांपर्यंत हा व्हिडिओ शेअर कर. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.